दगडांनी ठेचून ठेचून मारा या नराधमाला. मारा. अहो तुम्ही तर सांगा सुभेदार साहेब. ठीक आहे. स्वामी देवा वाचवा, वाचवा देवा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. दैव जेव्हा हस्तक्षेप करतं ना तेव्हा हिंसा फुलात बदलते. ऐका सगळ्यांनी, या गावात अंतिम निर्णय स्वामीदेव घेतात. तो अधिकार कुणी स्वतःच्या हातात घेऊ नका. स्वामीदेवांनी संकेत दिलाय शिव आणि गोमतीच्या पुनर्विवाहाचा. सुंदरा मावशी, मीही स्वामींचा भक्त आहे, पण माझ्या विचारांवर बंधनं घातलेली मला चालत नाही. विधवा पुनर्विवाह मला मान्य नाही. आणि जर ही परंपरा तुटली तर समाजातली नैतिकता संपेल आणि उद्या तुमच्याही घरात हाच प्रसंग ओढवेल. मान्य आहे तुम्हाला? मान्य आहे? आम्ही असं काही होऊ देणार नाही. सुभेदार, तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा तो घ्या. आमचा सगळ्यांचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे. काय रे? हो बरोबर आहे. सुभेदार, कुठलाही निर्णय घेण्याआधी एकदा गोमतीला विचारावं. तिला काय वाटतं ते बघा. तिच्या आयुष्याचा निर्णय तिला घेऊ देत. माझ्या घराची व्रत मी धुळीस मिळू देणार नाही. या नराधमाला संपूर्ण गावासमोर देहदंड देणारे मी. तडपावून तडपावून मारणारे याला. मर्यादा ओलांडलीस तू, आता न्याय होणारच. अरे अरे हे काय व्हायला लागलंय? ऐका सगळ्यांनी, स्वामी देवांच्या लीलेत हस्तक्षेप करू नका. त्यांचा रोष उडवून घेऊ नका. आता स्वामी देव ठरवतील योग्य काय आहे ते. स्वामी, आम्हाला इथे का बोलवलंय? शेव 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 शेव. जिथे नियती निर्णय घेते तिथे कोणीच अडवू शकत नाही. शिव, गोमती, आम्ही तुम्हाला इथे एका खास कारणासाठी बोलवलंय. काय कारण स्वामी?
तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात करावी म्हणून हे काय बोलताय तुम्ही? असं कधीच होणार नाही. चुकतोयस तू सुभेदार, चुकतोयस. विधवेलाही नव्यानं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. तुझ्या आईने काय भोगलंय ते बघितलंयस ना तू? तुझ्या सुनेलाही ते भोगायला लावणार आहेस? आता त्यांच्या मनाचा विचार कर, त्यांच्या भविष्याचा विचार कर. मन मोठं कर सुभेदार. कविराज, अहो हे हे काय चाललंय? थांबवा हे सगळं. सासूबाई, तुम्हाला पटतंय का हे सगळं? अहो हे हे थांबवा सगळं. सुंदरे, काय स्वामी देवा? हळद कुंकवाचं ताट आण. गोमती, तू अशीच उभी राहणार आहेस का? हे काय चाललंय? थांबवा ना तुम्ही. शिव, गोमतीच्या कपाळावर कुंकू लाव आणि तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात कर. तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात कर. नवीन आयुष्याची सुरुवात कर. जगात असं कोणतंही कुंकू नाही जे हिचं हरवलेलं सौभाग्य परत देईल. पाहताय ना, पाहताय ना सगळे. समजवा, समजवा या स्वामींना. अहो स्वामी, विधवेला कधीही सौभाग्य पुन्हा प्राप्त होत नाही. हीच परंपरा आहे आणि हीच रीत आहे आणि रीतीला मी तडा जाऊ देणार नाही. गोमती, लाज वाटायला पाहिजे तुला इथं उभं राहायला. अगं, जिचं कुंकू पुसलं जातं ते पुन्हा उमटत नाही. स्वामी, सुभेदार बरोबर म्हणतायत. ही परंपरा जर मोडली ना तर लोक काय म्हणतील? अशाने समाज बिघडेल. आपल्या घरातल्या मुलीवर सुद्धा त्याचे वाईट परिणाम होतील. बरोबर बोलतोय ना रे मी? हा, बरोबर बोलताय तुम्ही. नाही, अरे नाही, ऐका ते ऐका. काय गोंधळ लावलाय आणि परंपरा काय घेऊन बसलायत? त्या विधवेला जगायचा अधिकार नाही? तिला भावना नाहीत? तिला तिचं आयुष्य नाही?
आणि जरा विचार करा, परंपरा माणसासाठी आहेत का माणूस परंपरेसाठी? तुम्ही म्हणता समाज बिघडेल, परंपरा माणसानीच बनवली आहे ना. जिथे न्याय नाही तिथे परंपरा ही अत्याचार असतो. विधवा विवाह पाप नाही, तर तो अन्यायातून मुक्त होण्याचा मार्ग आहे. ज्या परंपरेत माणसाचं आयुष्य थांबतं ती परंपरा बदलायलाच हवी. देवाने आयुष्य दिलंय ते जगण्यासाठी, शिक्षा भोगण्यासाठी नाही. प्रेम आणि सन्मान हाच खरा धर्म आहे. सुभेदार, हट्टाला परंपरा म्हणू नकोस, तो फक्त अहंकार आहे. विधवा विवाह हा पाप नाही, नव्याने आयुष्य जगण्याचा अधिकार आहे तो. हो हे काय चाललंय? नाही नाही, हे दृश्य मी नाही पाहू शकत हो. श्रावणी, घाबरू नकोस. जोपर्यंत मी जिवंत आहे ना, असं काहीही घडू देणार नाही. परंपरा जो मोडेल ना, त्याला मी कधीही माफ करणार नाही, तो कोणी असो. हे बघा पोरांनो, घाबरू नका, ठाम उभे राहा. जेव्हा परंपरेची भिंत उभी राहते ना, तेव्हा प्रेमाला लढावंच लागतं. गयते, हट्ट आणि नियती याच्यामध्ये कोण जिंकेल असं तुम्हाला वाटतं? कपिलाताई, लढाई माणसांची नाही तर विचारांची असते. चाल. थांब. बेवकूफ, समजतोस कोण स्वतःला? तू नियतीचा निर्णय बदलणार? आम्ही जे लिहून ठेवलंय ते घडवण्यासाठी तुमच्या कुंकवाची गरज नाही. माणसाच्या नियमांनी दैव बदलत नाही. तू म्हणतोस ना कुंकू नाही, हा निसर्गच तिला सौभाग्य देईल. हे आकाश, ही वीज, हा वारा साक्ष देतील तिच्या नव्या आयुष्याची. बेवकूफ, दैव जे ठरवतं ते माणसाच्या हाताने नाही, निसर्गाच्या शक्तीने पूर्ण होतं. तुझं कुंकू थांबू शकतं, पण नियतीचं कुंकू स्वतः उमटेल. सुभेदार, आजपासून तिचं सौभाग्य तुझ्या इच्छेवर नाही, दैवाच्या आदेशावर चालेल. जेव्हा माणूस नाकारतो तेव्हा निसर्ग स्वीकारतो. पाऊल पुढे का टाकता येत नाहीये? वादळानो, गरजा, आभाळ फाटेपर्यंत गरजा.
शिव, गोमतीच्या डोक्यावर हात ठेव. ठेव म्हणलं ना. शिवशंकर शंभो. नवीन आयुष्याची सुरुवात कुठल्याही क्षणी होऊ शकते. आता ही शिवची पत्नी आहे. नियतीने दिलेलं सौभाग्य हिच्यापासून कोणीही हिरावू शकत नाही. सुभेदार, श्रावणी, हट्ट सोडा आणि या दोघांना आशीर्वाद द्या. काय होतंय तुम्हाला? अहो बोला ना, काय होतंय? सासूबाई बघा ना काय होतंय यांना. स्वामी, स्वामी यांना काय होतंय हो? स्वामी यांना वाचवा. स्वामी यांना अशी शिक्षा देऊ नका हो. स्वामी, माझ्या मुलाला बरं करा स्वामी. आजपर्यंत तू अनेकदा अत्याचार केलेस. प्रत्येक वेळेस आम्ही तुला माफ करत आलो, पण तू सुधारायचं चिन्हच दिसत नव्हतं. पापात भर घालतच राहिलास. शिक्षा तर मिळणारच. नाही नाही स्वामी, असं नका करू. यांना बरं करा. हवं तर यांची शिक्षा तुम्ही मला द्या, मी भोगेन. पण ह्यांच्या वाट्याला हे नको. मला मुलीसारखं सांभाळलंय यांनी. होय स्वामी, आमच्या आयुष्यात हा आनंद येत असताना यांच्या आयुष्यात हे दुःख नको. हवं तर हे दुःख आम्हाला द्या. नीट विचार करा. यांचं दुःख तुमच्या वाट्याला येईल. चालेल तुम्हाला? हो, आम्ही तयार आहोत. हात धरा त्याचा.